नोकऱ्या दिल्या जाणार. पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय, जर 4-2 दिवसांनी म्हणले 8 दिवसांनी याच्यात थोडं चूक आहे, दुरुस्ती करा, फसवा फसवीचा अंदाज दिसतोय, काय आहे का? कोण वाचायचं म्हणतं? आता का रातभर वाचितो का? मला असले खोडीचे लोक आवडत नाहीत. आधी वाचायला 2 घंटे दिलं, टायमाला कुणाच तरी फोन आला की डबल वाचिते. नका रे, नेत्यासाठी जातीचं वाटोळ नका करू. पण मी सांगतो ना पोराव तुम्हाला, माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे, जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही. मराठा समाजाचं वाटलं नको. आता असं महानशीब चांगलं आहे, अशा मंत्र्यांनी जे आर काढला की माझ्या टप्प्यातच आहे. मुंबईला येईन, दिल्लीला जाईन, टुपकन उठायचं आणि ती अजून बसायचं. आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो, आपण हळूहळू करून 3 करोड मराठी आरक्षणात घातलेत. आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा. जर काही राहिलंच तर मग हा शब्द आहे तुम्हाला, जीवात जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? हे फसणारच आहेत, फसिलं तर फसू द्या. मी म्हणलं का आता लढत नाही. छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं. एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का? मी वारंवार लढण होत असते. चूक एखादी तुमच्याकडून होती, एखादी मायाकडून होती. कळा लागतो मला आता, तुमच्याकडून एखादी चूक होती, एखादी माझ्याकडून पण होती. झाली चूक तर आम्ही विखे पाटील साहेब दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा, या समितीला आदेश द्या, त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा. किती दिवसापासून सुरू होणे वाटप? आदेश किती दिवसात निघत असतो ते नाही मला माहिती. आता जी आर आपण आज अप्रूव्ह केला आहे, उद्या जी आर इश्यू होऊन जाईल. आता काढला मी जी आर, आता इश्यू होईल. आता मग उद्या पुढच्या 1-2 दिवसामध्ये मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या सूचना, हे म्हणते 2 दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गॅजेटनुसार. मी म्हणतो 8 दिवस. त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया ती सुरू करून देऊ. ज्याला पाहिजे तो अर्ज जमला ना? जमलं ओके का? आता ओके म्हणू हा. मग आता काही अडचण नाही ना? जुने अभ्यासक पण आलेले आहेत, ओके ना? आता काही ताण नाही ना? ओके म्हणले ना? आता काही ताण नाही ना? हा, म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले. आता मी टेन्शन फ्री. नसता मी विखे पाटील साहेबाच्या बरोबर घरी जाऊन बसतो. तुम्हाला काय करायचं? चुकत असतं रे, मी चुकत असतो, तुम्ही चुकत असतात. आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे, मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण आहे. जरंगे पाटलांचं माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. चांगल्या कामासाठी स्वागत राहील. तुम्हाला काही चुकीचं आम्ही करतो म्हणून संधी देणार नाही, चांगल्या कामासाठी. वा वा वा. ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही. गॅजेटियरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील. आता माझं शेवटचं म्हणणं आहे, म्हणजे झालं शेवटचं म्हणजे झालं. मला वाटतं उपमुख आहे, शांत बसा 1 मिनिट. तुम्ही बोल ना काय, वरचेच लय बोलता. वरचे बंद करा, नाही तर खाली द्या ना फेकून यांना. मला असं वाटतं विखे पाटील साहेब, बाबाराजेजी साहेब, आता सगळेच आले, गोरे साहेब, आमचे सामंत साहेब, ते तर आधीच गुलाल लावून आलेत. सरनाईक साहेब, दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकलाय. जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून. माझी एक इच्छा आहे, सगळ्या जणांनी ऐका. मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी, त्यांना श्रेय 100% दिलं. आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम
पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. ते आपण आता माझी विनंती काय आहे, आता आपण उपोषण सोडून घेऊ. शांत बसा पोराओ, शांत बसा. हे ऐका रे, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. उपोषण आता माझी विनंती अशी आहे, ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री दोन्ही नंतर मी जवळ येऊन देत नसतो. माझं पूर्ण ऐकून घ्या ना, माझं पूर्ण ऐकून घ्या, सगळं काम तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत, निर्णय केलेत, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले 3 दिवस ह्या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेत आहेत, मार्गदर्शन करतायत. तो फवा झाले. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो आहे जयरंगे पाटील साहेब. पण माझी विनंती काय आहे, हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहेत. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेटे घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर. पण आता उपोषण सोडावं अशी विनंती आहे. आमचं ए पोराव शांत बसणार रे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार. ऐका ऐका ऐका, आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं, आता आमचं पण ऐक. त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी तिघांनी पण यावं. ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांगतो. मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणलं आम्ही ना तुमच्याच नावाने उद्या नारळ फुटणार. एक मिनिट. आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात घ्या. आमची इच्छा सांगितली येते नाहीत नका काय. नाही मनोजजी, आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात, तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी मिळून काढला आहे, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे. तर आमची सगळ्यांची, कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले, त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय. तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं, ही आपल्याला आम्ही विनंती करतो. आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावा म्हणून, ते यावा म्हणून नाही. मी कोतवालाच्या हाताने उपोषण सोडायला बसलोय. ते कटुता असती ती कमी व्हावा म्हणून. नाही आले तर नाही आले, असं काही अडचण नाही. पोराय हो, नाही माझी अडचण उपोषण सोडायचं का? सोडा. सोडायचं का? फोनवर नसतं बोलत मी. उपोषण सोडायचं का? सोडायचं का नाही? काय म्हणतात? थांबा थांबा थांबा, शांत व्हा शांत व्हा. थांबा रे, थांबा. नाही अरे तुम्ही नीट शांततेत सांगितलं तर नीट होईल, नाही तर फालतूपणा केला तर निघा घरी. मग नीट सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा म्हणून ते म्हणते उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा आहे?
हा मग मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने कोणा उपोषण सोडायचं. आपल्याला गॅजेट पाहिजे होतं. आपल्या लेकराचं कल्याण झालं, गेला विषय खड्ड्यात. नाही म्हणण्याचा उद्देश ते होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं माझ्या संग आहेत. ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही. नाही कमून म्हणतेत. त्यांचं म्हणणं काय आहे? सगळं ऐकून घेतं पट्ट्यायचं म्हणून हे पट्टे माझ्या संग येतं. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू. पण आपला उद्देश काय आहे? मराठा आरक्षण. ते मिळालं बाद झालं. एखादा येत नाही का मरो का मग इथं बसून मी. मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला. त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला. का मारता का मला? सोडू का आता? ओके चला धन्यवाद. दम्मानी गावाकडे जायचं. आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे. सोन्याचा. गाड्या दम्मानी पळवा.